नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. मालिकेमध्ये आपल्या कातील नजरेने किंवा मी आता असं बोलून की सुंदर अशा अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा एक गोड अभिनेता त्याच्या पहिल्या चित्रपटामधून आपल्या भेटीला येतो. हर्षद माझ्यासोबत आहे. हर्षद, कसा आहेस तू? मी मस्त. हर्षद, पहिला चित्रपट तो सुद्धा एकदम अशा मोठ्या स्टारकास्टसोबत, जिकडे आपण स्वप्न बघत असतो प्रत्येक कलाकार की अशा कलाकारांसोबत काम करायला मिळायची संधी मिळायला पाहिजे. काय सांगशील एकंदरीत तुझ्यासाठी किती स्पेशल मोमेंट आहे हे? खूप स्पेशल आहे, कारण पहिली फिल्म आहे आणि तीसुद्धा अशा ही फिल्म आहे, कारण आता मी त्यामध्ये काम केलं आहे, मी बघितली आहे ती फिल्म, त्यामुळे मला माहिती आहे की आउटपुट काय आहे. ऑब्व्हियसली कास्टिंग आहेच, एवढे मोठे सोनाली मॅम आहेत. ह्या बेसिकली या फिल्मची स्टोरी ज्यामुळे मी हुक झालो की येस मला ही फिल्म करायची आहे किंवा करायची इच्छा आहे. मग त्या ऑडिशनच्या प्रोसेस वगैरे झाल्या. पण हे खूप छान वाटतं आहे. खूप नर्वस पण आहे थोडासा, कारण पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मी दिसणार आहे. आतापर्यंत टेलिव्हिजन केलेलं आहे, पण येस नर्वसनेस आहे. जसं तू बोललास की या चित्रपटाची स्टोरीज तेवढी खरंच खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. मी त्याच्याबद्दलच प्रश्न विचारतो की अजूनपर्यंत समाजामध्ये एक न्यूनगंड आहे या सगळ्या गोष्टीचा. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून किंवा समाजामध्ये वावरणारा एक व्यक्ती म्हणून तू या गोष्टीकडे कसं बघतोस? मला पर्सनली विचाराल तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये काही ना काही प्लस पॉईंट आणि काही ना काही मायनस पॉईंट असतात. आज मी जरी असा दिसत असलो, एवढा उंच असलो, तरी माझेही काही मायनस पॉईंट आहे जे मला माहिती आहे. ते कदाचित लोकांपर्यंत पोचत नसतील किंवा लोकांना ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे. पण मला पर्सनली विचारलं तर मला असं कुठेही न्यूनगंड दिसत नाही, कारण प्रत्येक माणूस माझ्या मते स्पेशल आहे. मग तो कसाही असू दे, मग कुठला रंग असू दे किंवा काही व्यंग असू दे, काही असू दे, तो त्याच्यामध्ये युनिक आहे, म्हणूनच तो वेगळा आहे. आता मग आपण दोघं सेम असलो असतो, अजून कोणतरी माझ्यासारखं असलंच, तर तो युनिकनेस प्रत्येकामध्ये आहे. फक्त तो युनिकनेस आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. स्वतः जर सेलिब्रेट केला ना तरच माझ्यामध्ये समोरचं सेलिब्रेट करणार. जर आपणच त्याच्यामध्ये राहिलो की नाही माझा हा न्यूनगंड, एक्झॅक्टली सो तीच जी गोष्ट आहे ती ह्या फिल्ममधून खूप चांगल्या पद्धतीने सांगितली. नाहीतर सिरियस सिनेमे पण बनू शकतात, हाही बनू शकला असता, पण तसं न करता त्याला एक वेगळ्या पद्धतीने मांडून लोकांसमोर आणलं आहे. माझ्या मते मी जे आता बोललो ना तो जो माझा थॉट होता आणि तो मला त्या सिनेमामध्ये दिसलं की यार हे तेच सांगताय जे मी कुठेतरी स्वतः हर्षद म्हणून ॲक्सेप्ट केलं किंवा मानतो, हां हे असं असलं पाहिजे, आणि तेच या फिल्ममध्ये आहे. सो त्यामुळे ते असं झालं की येस ही फिल्म तर करायचीच, आणि कारण ती खूप मनापासून करणार मी पण, ॲज अन ॲक्टर पण आणि ॲज अ ह्युमन पण. सो ते प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी ते सांगण्याचा. आय होप ते लोकांना सुद्धा आवडेल आणि पटेल. नक्कीच. बरं हर्षद, याच चित्रपटामध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत काम करायला भेटणं ही खरंच खूप लाख मोलाची गोष्ट असते. सोनाली कुलकर्णी. अजूनपर्यंत सुद्धा त्यांचं तेच रूप, तसंच सौंदर्य आहे. खंत वाटते का की का माझी आई आहे, का सपोर्टिंग ॲक्टर म्हणून नाही, असं काही? ह्या फिल्ममध्ये ना अजून फिल्म हो, पण नाही तसं वाटलं पहिलं. मी म्हटलं आईचं बरोबर सोनाली कुलकर्णी, माझं असं झालं की सोनाली कुलकर्णी करतात बस, मी फक्त ॲक्टर म्हणून बघितलं बस. कारण मी जेवढे दिवस ही फिल्म शूट केली किंवा हा जो काय प्रोसेस होता फिल्मचा, जे शिकायला मिळालं त्यांच्याकडून. कारण असं होतं ना, आपण फक्त काम बघतो, काम बघून शिकत असतो, आणि समोरासमोर जेव्हा आपण दोन गोष्टी बोलतो त्या व्यक्तीशी, तर आपल्याला वेगळ्या असतात, आपल्याला अजून जास्त शिकायला मिळतं. सो ती माझी लर्निंग प्रोसेस होती. जेवढं मी शूट केलं, टचवूड माझे खूप सीन्स होते, कारण आईचाच रोल होता त्यामुळे खूप सीन्स होते. मी त्यांच्यावर ओरडतो वगैरे असेल ते ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल. मला असं झालं तर ह्याची रिहर्सल करा जास्त, कारण ज्या पद्धतीच्या त्या ॲक्ट्रेस आहेत, तुम्हाला त्या कधीही सरप्राईज करू शकतात काम करताना. अशा पद्धतीने करू शकता की तुम्ही ब्लँक होऊ शकता, तुम्ही कम्प्लीट ब्लँक होऊ शकता. सो तेही झालं बऱ्याच वेळा, पण असं आलं की हां मला काही गोष्टी शिकायला मिळतात. बाकी तर आता आहेत आई, आता जे आहे. बरं, मालिकाचं शूटिंग करणं किंवा मालिकाची जेव्हा आपल्या हातामध्ये स्क्रिप्ट येते त्याचं पूर्णपणे माहोल वेगळा असतो. आणि एखाद्या चित्रपटासाठी आपल्या हात जेव्हा स्क्रिप्ट येते त्याचा माहोल पूर्ण वेगळा असतो. कसं बॅलन्स केलंस, किंवा किती दडपण वाटले ह्या चित्रपटासाठी? दडपण तर होतंच. कुठलंही कॅरेक्टर माझ्या मते इनिशियली ते दडपण असतात. मग कुठली मालिका असू दे, आपल्याला काही दिवस हे कॅरेक्टर मिळतच असतं. बरोबर. फिल्ममध्ये ती प्रोसेस थोडीशी वर्कशॉपमध्ये कव्हरअप केलेली असते. आपल्याला स्क्रिप्ट आधी मिळते. सिरियलसारखं नाही की 10 मिनिटात सीन मिळाला आहे गरम तो प्रिंटरची त्याच्यावरती हेही असते गरम असतं. आणि तो करायचा असतो तिकडे जाऊन परफॉर्म. त्यामध्ये तुम्हाला कदाचित एकही वाक्य नसेल किंवा सगळी वाक्य तुमची असतील, हेही होऊ शकतं. तर ती प्रोसेसच वेगळी आहे कम्प्लिटली. तो सवयीचा भाग पण आहे. आता तो 10 वर्ष झाली मी टेलिव्हिजन करतो, तो एक सवय आहे त्याची. फिल्ममध्ये मग बघायला गेलं तर थोडासा स्पेस जास्त मिळतो आपल्याला त्याच्यावर काम करायला. त्याच्या आधी वर्कशॉप होतात, रीडिंग्स होतात, प्रचंड रिहर्सल्स होते, आणि त्यानंतर एक टेक केला जातो. जर नाही आवडलं तर पुन्हा केला जातो. एक टाईम, माझ्या मते वेळेचं त्याच्यामध्ये जास्त बंधन नसतं जेवढं मालिकेत असतं. बंधन ऑब्व्हियसली असणार, आपल्याला त्या एका टाईम फ्रेममध्ये शूटिंग संपवायचं असतं.
लोकेशन्स वाईज और वॉट एव्हर कसंही असेल. पण येस थोडीशी प्रोसेस वेगळी आहे, पण फिल्म करताना खरंच मला मजा आली. ती प्रोसेस पहिल्यांदाच अनुभवली मी राज. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास आपण इथेच थांबूया वेळेच्या अभावी, पण जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील, काय वेगळं आणि नवीन एक पहिलं शॉर्ट अँड स्वीटमधून बघायला मिळेल? मी एवढंच म्हणेन की प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आपण त्या प्रॉब्लेम्सना कसा फेस करतो किंवा आपण त्याच्यातून कसे तोडगे काढतो हे आपल्या हातात असतं. आपण चिडचिड करूनही करू शकतो किंवा हॅपीली पण करू शकतो किंवा पॉझिटिव्हली पण त्या गोष्टीकडे बघू शकतो. सो तेच आहे या फिल्ममध्ये पण की एक पॉझिटिव्ह फिल्म बनवलेली आहे, पॉझिटिव्ह टीमने बनवलेली आहे, पॉझिटिव्ह रायटर, पॉझिटिव्ह डिरेक्टर, पॉझिटिव्ह ॲक्टर्स. सो एक पॉझिटिव्ह अशी छान अशी फिल्म आहे, स्वीट अशी फिल्म आहे जी तुमच्या भेटीला येते 3 तारखेला. मला असं वाटतं की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल. जसं तुम्ही माझ्या मालिकांवर प्रेम केलं आहेत याआधी, तसंच या सिनेमावरसुद्धा प्रेम कराल आणि हा सिनेमा बघाल आणि मला प्रतिक्रिया द्याल. थँक्यू. नक्कीच खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास आपण इथे थांबूया. जाता आता खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल.